काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस आणि जिल्हा परिषद महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांना नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत्यांनी दिलेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात या दोन दिग्गज काँग्रेस नेत्यांमधील राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. नागवडे कुटुंब थोरात यांना मानणारे आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेते विखे यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे यांची कोंडी करण्यासाठी अनुराधा नागवडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. राष्ट्रवादीत उमेदवाराची वानवा असल्याने आणि सक्षम उमेदवार पक्षाकडे नसल्यानं अखेर मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमधून उमेदवार आयात करण्याची वेळ पक्षावर आली आहे. यामागे मोठी राजकीय खेळी असून नागवडे यांनी यातून सावरत गांभीर्यानं विचार करावा. 2 दिवसात पक्ष नवीन कोणाची उमेदवारी जाहीर करेल आणि त्याचा प्रचार पक्ष कार्यकर्ते करतील अशी भूमिका कोणत्याही पक्षात आज राहिलेली नाही. जनतेतील उमेदवार हा कोणत्याही पक्षाचा असावा अशी लोकांची मानसिकता झाली असल्याने नागवडे यांनी यातून सावरावा असा सूचक सल्ला काँग्रेस पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी अनुराधा नागवडे यांना दिलाय. नगर दक्षिण भागाचा विषय हा संपूर्ण देशामध्ये गाजलेला विषय आहे. एक तर काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना अनेक गट तटाला सामोरे जावं लागतं आणि त्याच्यातही आज जर पाहिलं तर नगर दक्षिणमध्ये डॉक्टर सुजय विखे यांनी गेल्या 2 वर्षापासून काँग्रेस उमेदवार म्हणून ते फिरत होते आणि अपेक्षा होती काँग्रेस पक्षाला जागा सुटेल आणि सुजय विखे पाटील यांना ही जागा मिळत, परंतु राष्ट्रवादीकडे कुठलाही उमेदवार या ठिकाणी नाही आणि आत्तापर्यंत 5 ते 6 लोकांची नावं समोर आली. मग त्याच्यात घुले पाटील असतील, डाकणे असतील, दादाभाऊ कळमकर असतील, अरुणकाका जगताप असतील, असे अनेक नावं या ठिकाणी पुढे आली आणि आता राष्ट्रवादीकडे उमेदवार नसतानासुद्धा काँग्रेस पक्षाच्याच सरचिटणीस आणि महिला बालकल्याणच्या समितीच्या सभापती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अनुराधा नागवडे यांना राष्ट्रवादीने पक्षामध्ये घेणं आणि त्यांना उमेदवारी देणं आणि सुजय विखे पाटील हे काँग्रेस पक्षामध्ये आहेत आणि त्यांना उमेदवारी न देणं हा कुठंतरी राजकीय एक वेगळा विषय मला तरी त्या ठिकाणी संशय वाटतो. आणि ह्याच्यात कुठंतरी जर भाजपचं सरकार पाडायचं असेल किंवा मोदी सरकार जर हटवायचं असेल तर प्रत्येक विचारी पक्षाच्या नेत्यांनी 2 पावलं मागे पुढे सरकलं पाहिजे. ही माझी भूमिका या ठिकाणी निश्चितपणे आहे आणि खऱ्या अर्थाने आज इलेक्शन हे फार मोठं टोकाचं इलेक्शन होणार आहे. अनुराधाताई नागवडे ह्या तालुक्याच्या जरी नेता असतील, आम्ही राजकारण बरोबर करीत असतील, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण त्यांनी कालपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्यांना सांगितलं नाही, जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठलाही काँग्रेस पक्षाचा मेळावा घेतला नाही की आम्ही इच्छुक आहेत किंवा आम्हाला उमेदवारी करायची. आणि त्यांनी उमेदवारी मागताना काँग्रेसकडे मागायला पाहिजे होती आणि त्यांनी डायरेक्ट काँग्रेसकडे उमेदवारी मागताना डायरेक्ट राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली. ही एक चुकीचा विषय माझ्या दृष्टीने अध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी वाटतो. आणि आता निवडणूक उमेदवार देईन आणि त्याचा प्रचार कार्यकर्ते करतील अशी भूमिका कुठल्याही पक्षामध्ये राहिलेली नाही. जनतेतला उमेदवार हा पक्षातला कुठलाही असला पाहिजे ही भूमिका लोकांच्यामध्ये तयार झालेली आहे. आणि म्हणून माझी भावना आहे की नागवडेंना माझा विरोधासाठी विरोध नाही, परंतु त्यांनी तयारी एकदम 2 दिवसात एवढी मोठी तयारी ही अशक्य गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीपासून त्यांनी सावरावं अशी माझी भूमिका आहे. जर त्यांना कुणी काही गोष्टी सांगितल्या असतील तरी त्याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे आणि ह्याच्यामुळे राजकारणामध्ये वेगवेगळ्या काळात बसू शकतात. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी चांगला विचार करावा हीच भूमिका माझी राहील आणि म्हणून ही मी भूमिका आपल्यासमोर मांडतो ही माझी विनंती. विखे अपक्ष लढू पाहतात, जर विखे अपक्ष लढले तर आपण स्टेटमेंट आलेलं आहे की तुम्ही त्यांच्यासोबत राहाल, तुम्ही त्यांचं काम कराल, याचा का नाही. विखे पाटील अपक्ष उभा राहण्यापेक्षा त्यांची तयारी पूर्ण निवडणुकीची झालेली आहे. मला एक समजत नाही त्यांनी अपक्ष उमेदवारी कधी भूमिका घेतली नाही. त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मागितली, काँग्रेस पक्षाकडे वारंवार त्यांनी मागणी केली, जागा राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाला सोडावा. आत्तापर्यंत 3-4 वेळा राष्ट्रवादीचे उमेदवार या ठिकाणी पडलेले आहेत. म्हणून काँग्रेसलाही जागा आम्ही मागतो हक्काने आणि काँग्रेसचा उमेदवार आम्ही निवडून आणू ही भूमिका आमची सर्वांची आहे आणि त्याच्यात एक सक्षम कार्यकर्ता म्हणून सुजय विखे पाटील आहे अशी आमची भूमिका आहे. आणि अपक्ष लढण्यापेक्षा आजही राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही. आजसुद्धा जर विखे पाटीलाचा चिरंजीव निवडून येण्याची क्षमतेत असेल तर मग राष्ट्रवादीने सुद्धा काँग्रेसचाच हट्टास का धरला की काँग्रेसच्या सरचिटणीस अनुराधाताई नागवडे यांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना उमेदवारी देणं म्हणजे हे कितपर्यंत सक्सेस होऊ शकतो कार्यक्रम
ह्याच्यामध्ये चुकीचं वाटतं. आणि मी जे बोललो विखे पाटलांबरोबर आम्ही राहू, ह्याचं कारण एक आहे, आज काही जरी झालं तरी आज ज्यांनी ताकद तयार केली त्याच्यामागे सक्षमपणे लोक आहेत, जनतेचा आवाज आहे म्हणून ह्या भावना आम्ही त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत. नगरपालिका ताब्यात यावी ही आमची भूमिका होती. नगरपालिका ताब्यात आली, नगराध्यक्ष या ठिकाणी पोटे मॅडम या ठिकाणी झालेले आहेत, ते आनंद आहे. परंतु जर पक्षातलाच एखादा कार्यकर्ता पक्षविरुद्ध कारवाई करीत असेल, काम करीत असेल आणि त्याला कुणाच्या हट्ट असतात ते जर आपण सुकृत करीत असताल तर हे दृष्टिकोन माझ्या दृष्टीने बरोबर नव्हता. म्हणून त्या त्यागापोटी मी या ठिकाणी कारखान्याचा राजीनामा दिला होता आणि दिलेला आहे. तो चेअरमनचा अधिकार आहे, त्यांनी तो खुशाल स्वीकारावा, माझी त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही. परंतु मी कुणासाठी एकासाठी आग्रह नव्हता धरला की जे पक्षाचे निष्ठावंत आहेत, ज्यांनी संघटनेचं चांगलं काम केले त्यांना सुकृत करावं. मग त्या ठिकाणी आज पेपरला येतं की गांजोरे त्यांची जावई होती. गांजोरेचा फॉर्म तर त्या ठिकाणी नव्हताच, गांजोरेचा अर्जही त्या ठिकाणी नव्हता. मग त्या ठिकाणी ऋषेश गायकवाड होता, दादा आवटी होता, त्या ठिकाणी अत्तरभाई शेख त्या ठिकाणी होता, अजून मला वाटतं कोथंबिरे डॉक्टर कोथंबिरे त्या ठिकाणी होते. असे अजून अनेक सक्षम कार्यकर्ते होते आणि ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलं आणि त्याला जर सुकृत सदस्य म्हणून घेत असताल तर हे पक्षाच्या दृष्टीने फार मोठं घातक आहे. त्याच्यामुळं पक्ष संघटना वाढू शकत नाही. म्हणून मी त्या रागापोटी कारखान्याचा राजीनामा दिला. अण्णासाहेब कारखान्याचा राजीनामा देतेवेळी असाही जनतेतून सूर उमटला की अण्णासाहेबांनी फक्त कारखान्याचा राजीनामा दिला, पंचायत समितीचा मात्र राजीनामा न देता ते विद्यमान सदस्य आहेत. पंचायत समितीचा राजीनामा का दिला नाही? एक हे, मी काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे, पंजाच्या तिकिटावरती मी निवडून आलेलो आहे आणि त्याच्यामुळे मी पंचायत समिती सदस्य पंजाच्या तिकिटावरती निवडून आले आणि मी आजपर्यंत काँग्रेस पक्षाचं काम करतो. त्याच्यामुळं मला माझी अशी भूमिका स्पष्ट आहे की मी पंजाच्या विरोधात कुठं काम केलेलं नाही आणि सहकारी साखर कारखाना सहकार तत्वावर चालतो, हे कुठल्या पक्षावर चालत नाही. आणि तिथल्या नेत्यांनी जर हस्तक्षेप करून जर त्या ठिकाणी पक्ष खिळखिळीत करायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी म्हणून मी त्या संस्थेचा राजीनामा दिला आहे. कारण मी तर जिल्हा अध्यक्षसुद्धा राजीनामा दिला असता, परंतु पक्षाविरुद्ध मी कुठली कारवाई केलेली नाही किंवा पक्षाच्या विरोधात मी काम केलं नाही. आणि पक्षाच्या विरोधात काम करणारे जर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना ताकद दिली तर म्हणून त्या त्यागापोटी हा मी निर्णय घेतला. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, SN मीडिया, श्रीगोंदा.